बोलला कस काय घेतला बोल. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आता व्लॉग काय बनावं म्हणलं विचार करावा. तर आज विचार केला की चला गल्लीतल्या लोकांसोबत कधी आजपर्यंत मी व्लॉग केलेला नाही आहे. म्हणजे गल्लीसमोर गल्लीमध्ये कधी असं व्लॉग केलेलं नाही. मागं एकदा केला तर पहिली स्टार्टिंगला सुरुवात केली तेव्हा. पण तेव्हा एवढं काय त्यांना असं दाखवलं वगैरे की त्यांच्यासमोर बोललो वगैरे जास्त असं गेलं नव्हतं. तर आता आपण गल्लीमध्ये बोलू. 2-3 जे गल्लीतले लोक आहे थोडेफार त्यांच्यासोबत बोलू वगैरे, थोडंसं नाही का तिथला सीन क्रिएट करू. तर चला जाऊया. चिंगी चालली शाळेमध्ये. बाय बाय. त्या दोघी बहिणी आहे, पण एक पहिली जाते आणि एक दुसरी जाते. त्याचं कारण कसं आहे की एका वर्गात खूप गर्दी राहते आणि एका वर्गात गर्दीच राहत नाही, त्याच्यामुळं ती त्या वर्गात जाते. आणि कल्पेश कधी तिला बोलत राहतो कधी हां थोडे दिवस सुट्टी आहे तिला म्हणून. तिला नाही त्याला कल्पना झाली का कल्पेशची? सॉरी मिसिंग झाली. आणि वहिनी रिकाम्या, त्यांना तर काही काम धंदेच नाही बाई. त्या कधी पण तुम्हाला सांगतो मी रिकामा दिसला का त्याला काय बोलवतील. त्यांच्या मुलाला सांभाळायला ते परत घरात काय काम असलं की ओंकार डोकं पकडून टाकत्या. पण मग आता काय आपण एक मदत म्हणून सगळीकडे हजर असतो कधी पण. तो एक शूटर बावरती दिसतोय तुम्हाला, तो त्याला तर काम धंदेच नाही काही. येत आहे रिकाम्या घरात काय ना काही करतच राहतो. हा आला आपला शूटर. हा यालाच आम्ही दिवसभर यालाच सांभाळत असतो. हा ना, सांभाळतो का नाही? अरे अरे हाय कर. हाय रिमोटचं बटन दाबलं हाय म्हण. हाय आहे कसे राहतात. टीव्हीचं दाबल्यावर जाता ना चॅनल. मम्मी जी सदैव काही ना काही काम राहतच त्यांच्याकडं. ते आहे काय विषय टीव्हीचा. आता आम्हाला काय म्हणतात बघू काय म्हणतात ते. त्यांचं चांगलं घर. कल्पेश द इलेक्ट्रिकल मॅन सो आलेला आहे आणि तो बघतोय आता सध्या काय चालेल काय नाही. मला काय काय झालं असेल टीव्हीला. इथं तर सांगते की चॅनलला नो रेंज, नीड टू स्कॅन. काय आपल्याला एवढे काय आयडियाच नाही. सेटअप बॉक्सचा प्रॉब्लेम नसेल कल्पेश, शक्यतो टीव्हीचा असेल. मागून बटन दाबून बघ, चालवून करून बघ. सगळंच बंद केलं का तू? त्यांनी सगळे बटन बंद केले आणि आता बघून झालं तर झालं. त्याच्या हातामध्ये जादू आहे. झालं वाटतं चालू. झाला का काय वाटतं? झालं कल्पेश चालू? अरे या शिट. तर तुम्ही याला बोलू नका टीव्ही चालू करायला. याला नाही काही होतंय का? काय झालं पण? सोडणार आहे बरं का, सोडून देणार मी तो ब्लॉग. अहो खरंच ना, त्यांना मजा वाटते युट्यूबला दिसेल बा. त्यांना वाटत असेल की आता मी टाइमपास म्हणून शूट करतोय, पण हा ब्लॉग युट्यूबला येणार आणि त्याच्यात त्या वहिनी करताना दिसत. हा याच्यात एक काम कर ना, इथे कर खाली बटन दाब. याच्यामध्ये ना ऑप्शन राहतं काहीतरी, ते HDR वगैरे नाही का ते करायचं. ते जे ऑप्शन आले ते ना त्याच्यातून होऊ शकते एखाद्याच, कारण त्याच्यात ते HDMI 1 त्याच्यात होतं ना रे. त्याचे करून पाहिजे याच्यापैकी. अरे तू ते आण ना. हां याच्यातलं आहे ना, याच्यापैकी एखादं हे ऑप्शन काही दोघांपैकी एक लागतं माझ्या मते. तू आहे ना 1 करून बघ. आता 1 कर. थांब बेटा, थांब ग. काय घे बर 1 दाब. ओके. इतका कुठं होतं मग रिमोट? काय करत होते तुम्ही? अरे हम लोग यहाँ झक मारने आए हैं, घूमने आए हैं यहाँ पर. इनकी मजबूरी नहीं समझते ये लोग. काय ग बिचारा तो कल्पेश तिथं किती वेळचं बटन दाबून राहिला. वहिनी आता त्याला रिमोट देऊ राहिलाय. वहिनी रिमोटचं काम करताय, त्याचं झालं तर आपण आलं बाय 1 दाब. ओके. ए झालं चालू. चालू झाले ना. फायनल चालू झाली. येऊ काय नाही हो, येऊ का? बाय. तर आता मी ना तुम्हाला थोड्याने भेटतो. थोडी शिरण आला का त्याच्यानंतर भेटू आपण. चला बाय. A few moments later.
फायनली शिरीन आला आहे आता. शिरीन तिथं बघूसत खेळतोय. तो त्याच्या गाडीची शूटिंग काढत होता. मगाशी मी पण काढले 2-3 क्लिप त्याच्या एडिटिंगसाठी. आता सध्या तो वाढतोय. हे बघा चालू विचार. तो काय शिरीन काढला का काय शिरीन काय काढलं तर ही व्हिडिओ काढली का काय मस्त क्लिअरिटी असं नाही झालं तुम्हाला. याची लई जळण होती बरं का. हे जेव्हापासून मी मोबाईल घेतला आहे ना तोपासून तेव्हापासून ना हा सारखं याची क्लॅरिटी पाय माझी क्लॅरिटी पाय सारखं नाही सर त्याच्या मोबाईलला त्याच्या मोबाईल यांनी घेतलेला नाही गाईज. सांगू का आता खरं सांगितलं ना बाय भावाचा मोबाईल मी सांगतो बाय भावाचा मोबाईल मग तू कसं काय बोलला घेतलाय. काही काय ना तू बोलला कसं काय काही घेतलाय. काय ना तू घेतला बोलला कसं काय. अरे पण काही काय ना माझ्याकडे आला ना त्याला महत्व आहे. तुझ्याकडे आला तर बघा ना. तर घेतला ना याची सारखी जळू राहिली म्हणजे सारखे नाही का माझी क्लॅरिटी बेस्ट आहे त्याच्यापेक्षा असं तसं सगळ्या गोष्टी काढतो. जाऊ दे बा आपल्याला काय आहे ना मोबाईल माझा मी समाधानी भाऊ माझ्या मोबाईल चांगल्या प्रकारे सारखं तो गेम बजाना पडेगा. मी एक व्हिडिओ काढली का त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला आणि लाईक कम्पॅरिझन करतो नाही का असं नाही केलं पाहिजे. त्याला एक दिवस असा टोला देणार आहे ना. आज आंघोळ केली मी पण असं का वाटतंय काय ते आंघोळ न झाल्यासारखं थोडं ते गरम म्हणजे आज पाऊस नाही पडला ना त्याच्या आऊज लागतं मग त्याच्याने काय होतं चेहरा काळा पडून जातो. मग असं वाटतं आंघोळच केली नाही आणि त्याच्यात एक तर कटिंग केली नाही ना त्याच्यामुळे अजूनही वाटतंय. आता उद्या परवा नाही आज बुधवार आहे ना शुक्रवार जातो आणि दाढी कटिंग करून घेतो म्हणजे थोडा चांगलं दिसेल मी आणि पुरी माझ्या का पाहतील. काय उचलतंय टोप्या कुठं आहे टोपी टोपी काही डोक्यात घाल ना मग ती कावर हां तू घाल ना. आपल्या दोघांचे फोटो काढायचं का व्हिडिओ चालेल व्हिडिओ हां का आपल्या घरकुल स्टाईल दाखव तुझी केसांची स्टाईल कर ना केसांची कशी कोण तिला काढा नाही व्हिडिओ चालेल येऊ का नाही. वर जातात थोडं नाश्ता पाणी जेवण झाले जेवण थोडं जेवलात कारण मग नाश्ता जेवढा केला की आता भूकच नाही एवढी. मग आता डायरेक्ट 2-2:30 वाजता जेवण त्याच्यानंतर काय बघत काहीतरी तर काहीच त्याच्यानंतर डायरेक्ट संध्याकाळी चालू केलं आहे. आता चाललो आहे आम्ही तेलपिशवी आणायला. तेलपिशवी घेऊन येतो आणि ब्लॉग जास्त आपण जाणार आहे कॉलेज रोडला कॉलेज गेलो कॉलेज रोडला जाऊ किंवा मग तिथंच आपण स्टॉप करून देऊ. चला पहिले तेलपिशवी घेऊन येऊ. बाई तेलपिशवी तर घेतल्या आता याच्यात आता जाऊया घरी चला. फायनली आता तेलपिशवी तर आणलं आहे. आता कल्पेश गाडी लावतो आहे आणि जाऊया आता आपण पण घरी. आता रात्री झाले आता दूध घ्यायला जातो. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये हीच मजा गलितली जी काय होती ती तुम्हाला दाखवली मी. बाकी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.